आंबप येथील शेतकऱ्यास बिबट्याचे दर्शन. आंबप तालुका हातकणंगले येथे आंबपवाडी रस्त्यालगत असणाऱ्या बावडेकरांच्या शेतात गुरुवारी दुपारी मक्याच्या शेतास पाणी देत असताना शेतकऱ्यास बिबट्या निदर्शनास आला. बिबट्याला पाहताच शेतकऱ्यांनी धूम ठोकली. जवळच कुत्र्याची शिकार करून त्याचे अवशेष पडल्याचे निदर्शनास आले असून गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच आंबप ग्रामपंचायत वतीने वन विभागाला कळविण्यात आले असता वन विभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी आले. मात्र बिबट्याचा मागमूस लागला नाही. ड्रोनच्या माध्यमातून जवळपास 2 तास सर्व भागातील पाहणी केली, पण निदर्शनास काही आले नाही. यावेळी वन विभाग अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. वन विभाग कोल्हापूरच्या वन्यजीव बचाव पथकाचे प्रदीप सुतार, अमोल चव्हाण, मतीम बांगी, विनायक माळी यांनी आंबप येथे येऊन शोध मोहीम राबवली. यावेळी आंबप गावचे नेते विकासराव माने, उपसरपंच अशिफ मुल्ला, स्वप्नील जाधव, प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. माझं नाव प्रदीप सुतार, वन्यजीव बचाव पथक प्रमुख, वन विभाग कोल्हापूर. तर सदर गेल्या 8 दिवसापासून आंबपवाडी, मनपाडा या गावांमध्ये वन्यप्राणी बिबटचा वावर लोकांना आढळून येत आहे. त्यानुसार आम्ही वन विभागातर्फे पूर्ण या परिसरामध्ये पाहणी करून ड्रोनच्या सहाय्याने आम्ही शोध मोहिमे राबवत आहोत. तरीच माझं लोकांनाही असं आव्हान असेल की आसपास कुठं शेतामध्ये कामं करत असताना शक्यतो एकटं न जाता दोघा-तिघांनी एकत्र जावं. रात्रीचे शक्यतो काम जे चालू असेल तुमचं ते थांबवावं आणि बिबट्या कुठं आढळून आला तर त्याच्या पाठीमागे लागणे किंवा त्याचा फोटो व्हिडिओ घेणे असला कोणताही प्रकार न करता तुम्ही डायरेक्ट वन विभागच्या आपला हेल्पलाईन नंबर 1926 किंवा गावचे जे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील यांना फोन करून कळवलं तर त्वरित आम्हाला त्याची सूचना मिळेल आणि त्याच्यावर आम्ही योग्य ती उपाययोजना करायचा प्रयत्न करू. हेच आव्हान मी वन विभागातर्फे आपणास करत आहोत. वडगाव न्यूजसाठी आंबपहून प्रकाश कांबळे.